धोक्याची घंटा आणि हवामान खात्याकडून मोठा इशारा. घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी बघा. महाराष्ट्रात सध्या पावसानं थैमान घातला असून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढलाय. हवामान खात्यानं पुढील 24 तासांसाठी मुंबईत मध्य पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्यानं कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. रत्नागिरी, रायगड, सातारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा हा पावसाच्या वाढत्या जोराचं प्रमुख कारण आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढलाय. बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची हजेरी अपेक्षित आहे. हवामान खात्यानं आज संपूर्ण राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पावसाचा जोर पुढील काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढलाय. विशेषतः घाटमाथ्यावरील भागात भूस्खलनाचा धोका जास्त आहे. स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.